नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारचे निफ्टी बँक निफ्टीचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आज स्पेशल ट्रेडिंग सेशनमुळे मार्केट 2 तासासाठी ओपन होतं. सकाळी 9:15 ते 10 पर्यंत मार्केटचा पहिला सेशन, त्याच्यानंतर 11:30 ते 12:30 असं सेकंड सेशनमध्ये आज मार्केट 2 वेळा ओपन झालं होतं. तर निफ्टीने आज 22,450च्या आसपासची ओपनिंग दिली आणि 22,378 वरती येऊन क्लोजिंग दिली आहे. तर सोमवारसाठी आपल्याला निफ्टीमध्ये कोणत्या लेवलवरती ट्रेड प्लॅन करायला हवेत हे आपण सुरुवातीला बघूया. त्याच्यानंतर आपण बँक निफ्टीकडे वळूया. तर निफ्टीमध्ये आज जो लो बनला आहे 22,365 तो खूप महत्त्वाचा असेल, कारण याच लेवलवरनं आपल्याला फर्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये एक छोटासा अपमूव बघायला मिळाला होता. त्याच्यामुळं सोमवारी जर निफ्टी इथे कुठे जर ओपन होईल, फ्लॅट क्लोजिंग पॉईंटच्या आसपास जर ओपनिंग होईल, आजच्या लोवरती जर आपल्याला एखादा बुलिश कॅन्डल जर मिळेल तर नक्कीच आपण इकडे काय करू शकतो, एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्यासाठी आजच्या लोवरती आपल्याला एक बुलिश कॅन्डलस्टिक मिळणं गरजेचं आहे. हॅमर कॅन्डल जर मिळाला तर नक्कीच आपण एक बुलिश ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट जे आपले असतील ते 22,450 ते 22,500 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने आजचा लो जर ब्रेक केला तर थोडंसं डाऊन साईडला जो कालचा लो होता, शुक्रवारचा जो क्लोजिंग पॉईंट आहे तो पण एक सपोर्टचं काम करू शकतो. त्याच्यानंतर 22,280 हा एक सेकंड सपोर्ट, त्याच्यानंतर 22,180च्या आसपास आपल्याला एक सपोर्ट, असे 2-3 सपोर्ट्स बघायला मिळत आहेत. तुम्हाला जर पुटचा ट्रेड घ्यायचा झाला तर तुम्ही थोडंसं वेट करा. मार्केटनं जर आजचा लो ब्रेक केला त्याच्यानंतर रिट्रेसमेंट करून जर मार्केट आपल्याला अशा प्रकारे डाऊन साईडला येताना दिसेल तर आपण इकडे क्लोजिंग पॉईंटच्या आसपास किंवा या लोच्या खाली आपण काय करू शकतो, एक पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट जे आपले असतील ते 22,280 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. तर आजचा लो ब्रेक होऊ द्या, त्याच्यानंतर एकदा रिटेस्ट होऊ द्या. रिटेस्ट करून जर मार्केट डाऊन साईडला जाईल तर आपण तिकडे पुटचा ट्रेड प्लॅन करू. अदरवाईज काय होऊ शकतं, निफ्टी आपल्याला फ्लॅट ओपनिंगमध्ये ब्रेकडाऊन दाखवू शकते आणि शार्प अशा प्रकारचे अपसाईडचं प्राइसिंग बनवून आपल्याला एक नवीन हाय दाखवू शकते. त्याच्यामुळे आजच्या हायच्या खाली प्रॉपरली ब्रेकडाऊन होऊ द्या, रिटेस्ट होऊ द्या. त्याच्यानंतर ट्रेड जर तुम्ही घेतला तर तुमचा सक्सेस रेट तिकडे हाय राहू शकतो. ओके, थोडंसं वेट करून ट्रेड करण्याचा प्रयत्न तुमचा असला पाहिजे. सोमवारी जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये बघायचं आहे की पहिली कॅन्डल कशी बनते. जर गॅप अप ओपनिंगमध्ये पहिलीच कॅन्डल जर ग्रीन बनली, ओके, गॅप अप ओपनिंगमध्ये पहिली कॅन्डल ग्रीन बनली आणि त्या ग्रीन कॅन्डलचा हाय जर ब्रेक केला, 5 मिनिटाची कॅन्डल किंवा 15 मिनिटाची कॅन्डलचा ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केला, डेफिनेटली आपण कॉलचा ट्रेड घेणार आहे. टार्गेट जे आपले असतील गॅप अप ओपनिंगमध्ये 22,600 पर्यंतचे पण टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये सोमवारी बघायला मिळतील. तर हे कधी करायचं आहे, ज्यावेळेस निफ्टी गॅप अप ओपन पहिली 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल ग्रीन बनवेल तर त्या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या वरती आपण काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. पण गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी आपल्याला डाऊन साईडला येताना दिसेल तर डाऊन साईडला येऊ द्या, कारण डाऊन साईडला आजच्या क्लोजिंग पॉईंटपर्यंत येऊन क्लोजिंग पॉईंटवरती जर आपल्याला एखादा बुलिश कॅन्डल जरी दाखवला, डेफिनेटली हा जो क्लोजिंग पॉईंट आहे तो एक आपला बाईंग झोन आपण इकडे म्हणू शकतो. त्याच्यामुळे क्लोजिंग पॉईंटपर्यंत आपण वेट करू शकतो, स्पेशली गॅप अप ओपनिंगमध्ये. सरळ जर निफ्टीने पहिलीच कॅन्डल जर अशी ग्रीन बनवली तर त्या ग्रीन कॅन्डलच्या वरती आपण काय करू शकतो, कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि रेड कॅन्डल जर बनवली थोडंसं वेट करा, मार्केटला खाली येऊ द्या, क्लोजिंग पॉईंटच्या आसपास येऊ द्या, या लेवलच्या आसपास येऊ द्या. इथून जर आपल्याला रिव्हर्सल कॅन्डल दाखवलं तर डेफिनेटली आपण इकडे काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. तर हा आपला गॅप अप ओपनिंगचा निफ्टीचा सोमवारचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केलेला आहे. सोमवारी जर निफ्टीमध्ये 100 पॉईंट प्लसची गॅप अप ओपनिंग होत असेल तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं वेट करा. मार्केटमध्ये पहिला 1 तास मार्केटला द्या. पहिल्या 1 तासामध्ये मार्केटमध्ये जे पण प्राइस ॲक्शन बनेल ते प्राइस ॲक्शन तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये पहिल्या 1 तासामध्ये कोणता स्विंग बनतो किंवा कोणता चार्ट पॅटर्न बनतो हे बघा. जर तुम्हाला तिकडे लोअर लोचं पॅटर्न मिळालं तर स्लो अँड स्टडी मार्केटमध्ये आपला डाऊन साईडचा मोमेंट बघायला मिळू शकतो. पण जर निफ्टी गॅप अप ओपन अशा प्रकारे जर हायर हायचं पॅटर्न बनवेल तर चान्स आहे की निफ्टी स्लो अँड स्टडी ज्या प्रकारे हा मोमेंटम आला होता त्या प्रकारे सोमवारी पण आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर सोमवार हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी ट्रेंडिंग मूव्ह सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळत असतात. त्याच्यामुळे सोमवारी थोडंसं पेशन्सली ट्रेड करण्याचा प्रयत्न करा, चार्ट पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न करा, स्पेशली मोठ्या गॅप अप ओपनिंगमध्ये. ओके, कारण मोठ्या गॅप अप ओपनिंगमध्ये ज्या लोकांनी आज कॉल बाय केले असतील ते प्रॉफिट बुकिंग करण्याचा पण चान्स असतील. त्याच्यामुळे प्रॉफिट बुकिंग जर आली तर मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साईडचा मोमेंट पण बघायला मिळू शकतो. तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, पहिला कॅन्डल जर रेड बनला तर रेड कॅन्डलच्या लोवरती मार्केटनं जर लो ब्रेक केला पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा तरी तुम्ही देखील तिकडे पुटसाठी जाऊ शकता आणि पहिल्या कॅन्डलच्या हायवरती तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. हे कधी करायचं आहे, ज्यावेळेस निफ्टी 100 पॉईंटपेक्षा मोठी गॅप अप ओपनिंग देईल त्यावेळेस. ओके,
सोमवारी जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग होत असेल तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये बघायचं आहे, गॅपडाऊन ओपनिंग होऊन जर निफ्टी सरळ वरती आली, ओके, गॅपडाऊन ओपन होऊन निफ्टी सरळ वरती येऊन क्लोजिंग पॉईंट जर ब्रेकआउट केला, त्याच्यानंतर क्लोजिंग पॉईंटला सपोर्ट बनवला आणि क्लोजिंग पॉईंटचा सपोर्ट बनवून जर मार्केट वरती जाईल तर डेफिनेटली क्लोजिंग पॉईंटच्या वरती आपण काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट जे आपले असतील ते 22,450 ते 22,500 पर्यंतचे पण टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंग नंतर मार्केटचा स्ट्रक्चर कसं बनते, मार्केट जर वरती निफ्टी जर वरती आली, त्याच्यानंतर एक लो जर बनवला, पहिल्या लोच्या पेक्षा जर सेकंड लो जर वरती असेल तर चान्सेस आहे की निफ्टीमध्ये आपल्याला अशा प्रकारचा हायर लोचा पॅटर्न बघायला मिळू शकतो. ओके, तर त्या कंडिशनमध्ये आपला जो व्ह्यू असेल तो बुलिश व्ह्यू असणार आहे. पण जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टी क्लोजिंग पॉईंट पासून जर रिव्हर्स येईल, ओके, इथून जर रिव्हर्स येण्याचा प्रयत्न करेल, ओके, तर डेफिनेटली क्लोजिंग पॉईंटच्या खाली आपण काय करू शकतो, पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट जे आपले असतील ते 22,280 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळू शकतात. हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा सोमवारचा प्लॅनिंग आपण इकडे प्लॅन केलेला आहे. तर आता आपण बँक निफ्टीकडे बोलूया की बँक निफ्टीचं आपलं काय प्लॅनिंग असू शकतं. तर बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला फार अशी मोठी मुवमेंट बघायला मिळाली नाही आहे. बँक निफ्टीने आज 47,440च्या आसपासची ओपनिंग दिली, त्याच्यानंतर 47,286 वरती येऊन क्लोजिंग दिली आहे. ओके, तर आपण बँक निफ्टीचा इकडे 15 मिनिटाचा टाइम फ्रेम लावलेला आहे. तर बँक निफ्टीसाठी पण आज जो लो लागला आहे तो खूप महत्त्वाचा असेल, म्हणजेच 72,200चा जो लो आहे बँक निफ्टीचा तो खूप महत्त्वाचा असेल. 72,240च्या खाली जर निफ्टी येईल किंवा तुम्ही 72,200चा जर तुम्ही लेवल पकडला तरी देखील चालू शकेल. तर बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन होऊन या स्विंगच्या वरती जाईल, हा जो स्विंग आहे 47,350चा, 47,350च्या वरती जर बँक निफ्टी जाईल तर चान्सेस आहेत की बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. 47,560 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील जर बँक निफ्टी या स्विंगच्या वरती म्हणजे 47,350च्या वरती स्ट्रॉंगली क्लोजिंग येईल तर. ओके, फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टीने जर आता लो ब्रेक केले किंवा 47,200चा लो जर ब्रेक केला तर डेफिनेटली आपण 47,200च्या खाली आपण काय करू शकतो, एक पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. फर्स्ट टार्गेट जे आपलं असेल ते 47,000 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 46,800 आणि 46,700 असे आपले डाऊन साईडचे टार्गेट्स सोमवारी ओपन होताना दिसतील जर निफ्टी आजच्या लोच्या खाली ट्रेड करताना दिसेल तर. सिंपल आपल्याला सोमवारी ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन वरती ट्रेड करायचा आहे. ब्रेकआउट जर या स्विंगच्या वरती झाला तर कॉल, ब्रेकडाऊन जर आजच्या लोला जर केलं तर आपण काय करायचं, पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. सोमवारी जर निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंग बँक निफ्टीमध्ये जर गॅपअप ओपनिंग होत असेल तर गॅपअप ओपनिंगमध्ये बघा की या स्विंगच्या वरती जर बँक निफ्टी सस्टेन झाली, इथे ओपन होऊन जर इथे सस्टेन होऊन जर अपसाईडला जर जाताना दिसेल, डेफिनेटली आपण गॅपअप ओपनिंगमध्ये कॉलचा व्ह्यू घेऊन राहणार आहोत. टार्गेट्स आपले 47,560 ते 47,600 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये सोमवारी बघायला मिळू शकतात. पुढचा ट्रेड मी तेव्हाच घेईन ज्यावेळेस बँक निफ्टी आजच्या लोला ब्रेकडाऊन करेल. ओके, आजच्या लोला ज्यावेळेस ब्रेकडाऊन करून बँक निफ्टी डाऊन साईडला जाईल त्यावेळेसच मी स्पेशली गॅपअप ओपनिंगमध्ये पुढसाठी जाईन. टार्गेट्स मध्ये असतील 47,000 फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 46,800 ते 46,700 पर्यंतची टार्गेट्स माझ्या डाऊन साईडला पुटमध्ये असतील. तर गॅपअप आणि फ्लॅट ओपनिंगमध्ये क्लोजिंग पॉईंटच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी असेल तोपर्यंत थोडासा आपला पॉझिटिव्ह व्ह्यू असणार आहे. क्लोजिंग पॉईंटच्या खाली जर बँक निफ्टी आली तर इंट्राडेसाठी एक निगेटिव्ह मोमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, त्याच्यामुळे क्लोजिंग पॉईंट खूप महत्त्वाचा रोल स्पेशली सोमवारी प्ले करेल. बँक निफ्टीमध्ये जर खूप मोठी गॅपअप ओपनिंग झाली म्हणजे क्लोजिंग पॉईंट आहे 47,290च्या आसपासची आणि 47,600च्या आसपासची जर ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं आपण प्रायरेशन बघू, प्रायरेशन कसं बनत आहे किंवा प्रायरेशन कोणत्या प्रकारचं बनतंय हे बघू आणि त्याच्या आधारे आपण काय करू, ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. तर प्रायरेशन बनण्यासाठी आपल्याला पहिला एक तास थोडंसं मार्केटला बघावं लागेल, मार्केटला वॉच करावं लागेल. वॉच करून मार्केटमध्ये पहिल्या एक तासामध्ये जे बनेल, जे हाय बनेल, जो लो बनेल, त्या हाय बनला तर हायचा ब्रेकआउट झाला तर कॉलसाठी जाऊ किंवा लो जर बनला, हाय इथे बनला, लो इथे बनलो की मार्केट अशा प्रकारे ट्रेड करते. त्याच्यानंतर जर लो ब्रेक केला तर आपण काय करू, डाऊन साईडला पुढचा ट्रेड प्लॅन करण्याचा प्रयत्न करू. हाय जर ब्रेक केला तर आपण तिकडे कॉलचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. ओके, तर पहिला एक तास मार्केटला बनू द्या, त्याच्यानंतर आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न स्पेशली मोठ्या गॅप ओपनिंगमध्ये करू. बँक निफ्टीमध्ये जर सोमवारी गॅपडाऊन ओपनिंग होत असेल तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी या स्विंगच्या वरती म्हणजेच 47,350च्या वरती जात नाही तोपर्यंत कॉलचा ट्रेड थोडासा अवॉइड करा. गॅपडाऊन ओपनिंगमध्ये आपण काय करू, कोणत्याही अपवरती बँक निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड घेण्याचा आपण प्रयत्न करू. त्या पुढचे टार्गेट जे असतील ते 47,000 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 46,800चं आपलं नेक्स्ट टार्गेट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. ओके, तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये बँक निफ्टीचं स्ट्रक्चर कसं बनतं आहे हे बघितलं तर नक्कीच तुम्हाला एक आयडिया लागून जाऊ शकते. म्हणजे ओपनिंग जिकडे झाली, ओपनिंगच्या वरती जर सेकंड लो बनत असेल, अशा प्रकारे जर बँक निफ्टी वरती जात असेल तर डेफिनेटली आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. पण जर ओपनिंगला ब्रेकडाऊन करत असेल म्हणजे इथे ओपनिंग झाली,
बँक निफ्टीने जर ओपनिंगच्या खाली ट्रेड करण्यास स्टार्ट केलं तर चान्सेस की बँक निफ्टी त्या लोच्या खालीच क्लोजिंग करण्याचे चान्सेस फार असतात. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी थोड्याशा ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनाल. ओके, तर मित्रांनो हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा सोमवारचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.